आज खास योग आहे. आज महादेवांची सेवा करून, साग्र संगीत पूजा करून मी त्यांना प्रसन्न करून घेईन. महादेव म्हणजे महिपती, आज कोणता दिवस आहे माहिती आहे ना? का काही विशेष आहे का? हो, म्हणजे विशेषच आहे. एका व्यक्तीच्या आवडीचा दिवस आहे आज, त्याच्या पूजेचा दिवस आहे. कोणाच्या पूजेचा दिवस? मी ना दूध भात आणलाय. तुला आवडतो ना दूध भात? दूध भात मला अजिबात आवडत नाही. पचपचीत लागतो अगदी. मग दुधाचा अभिषेक तो तर तुला आवडतच असेल. दुधाचा अभिषेक तो कोण करणार आहे? आणि मला दूध हा प्रकारच आवडत नाही, त्यामुळे अभिषेकाचा संबंधच नाही. खीर, पंचामृत अजिबात नाही. तुला पांढरी फुलं, पांढरी फुलं तर आवडतच असतील ना? पांढरी नाही आणि कुठलीच नाही. मला फुलंच आवडत नाही. महादेव आज असं का वागतायत? ह्या मुलामध्ये त्यांचा अंश असेल तर ह्यालाही महादेवांना जे आवडतं ते सगळं आवडायला हवं. मग हा असं का म्हणतोय? हो ताई, थांबा. काय झालं? एवढ्या का घाबरलाय तुम्ही? ते आतमध्ये काय आहे? भिक्षा वाढा ओ माऊली, परमेश्वराची राहील तुमच्यावर सावली. यदू बाबा, तुम्ही अगदी सकाळी सकाळी दर्शन दिलं तो. थांबा हा, मी भिक्षा घेऊन येते. दुःख पळू देत, सुख येऊ देत, सारं काही मनासारखं घडू देत. आज महादेवांचा वार आहे माऊली, त्यांच्या पूजेसाठी धान्य गोळा करतो आहे, दारोदारी जाऊन भिक्षा मागतो आहे. वा, तुमची पूजा चांगली पार पडू दे. तुम्हाला पाहिजे तेवढी भिक्षा आणि समद साहित्य येळेत मिळू दे बाबा. होय होय होय. आता तू भिक्षा दिलीस, सुरुवातही चांगलीच झाली आणि पूजा देखील नीटच पार पडणार. तुझी लेक नाही आहे का घरी? का तीही करते महादेवांच्या पूजेची तयारी? नागच आहे ना, एवढं काय घाबरायचं त्यात? महिपती, तुला नाग आवडतात ना? नाही हो, मला नाग अजिबात आवडत नाही. उलट त्यांनाच माझी भीती वाटते, हे मात्र खरं. त्यांना तुझी भीती वाटते म्हणजे? नाग हा अगदी तसा साधा सुद्धा प्राणी आहे. हो, माणूस केवढा, नाग केवढा. सगळेच प्राणी माणसाला घाबरतात ना, एवढंच मला म्हणायचं होतं. आता ह्याला बाहेर सोडून येतो.
नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. हा महिपती म्हणजेच मला महादेव वाटलेले. पण हा आत्ता जसं बोलतोय वागतोय त्यावरून तर तसं काही वाटत नाहीये. त्यात महादेवांना ज्या गोष्टी आवडतात त्यातली कुठलीच गोष्ट याला आवडत नाहीये. मग हा जर महादेवांचं रूप नसेल तर हा नक्की आहे तरी कोण? नाही, महादेवांची पूजा केल्यानंतरच याचं सत्य माझ्या समोर येईल. महादेवाचं वारं जर तिच्या आयुष्यात आलं तर सती सारखीच तिची ही परवड होणार हे निश्चित. नाही हो, काहीतरीच काय. तुम्ही त्या दिवशी तिला महादेवांपासून दूर ठेवायला सांगितलं होतं ना, ते मी पाळलं आहे. मी तिला महादेवांपासून दूरच ठेवलं आहे. अगं तू तिला दूर ठेवलेस ग, पण ते राहणार आहेत का दूर ग? म्हणजे अगं सतीच्या वाट्याला जे आलं तेच घडणार आहे तिच्या आयुष्यात. महादेव नावाचं वादळ थोपवणं असतं का कुणाच्या हातात? नाही हो, असं काही बोलू नका. मी तिला महादेवांचं वारं लागूच देणार नाही. असंच सतीचे वडील दक्षराजांनाही वाटलं होतं. त्यांनीही घडू दिला नव्हता महादेव सतीचा मेळ, तरीही घडलाच तिच्या नशिबी लिहिलेला खेळ. सती देखील अशीच महादेवांपासून दूर होती, तरीही जीवन चक्रात लागलीच तिची कसोटी. नाही, माझ्या लेकीच्या बाबतीत असं काही होणार नाहीये तू बाबा. माझी लेक माझ्या शब्दाबाहेर नाही आहे हो. मग लेक नाही होणार तुला पारखी, जीवनाची घडी बसेल मनासारखी. यदू बाबा, मी आणखी काहीतरी आणते हा तुमच्यासाठी. गंगाई, लेकीला किती आणि कशी सांभाळशील? दाराशी आलेलं महादेवांचं वादळ कसं थोपवशील? जगदंबा, अगं तू किती वेळ गप्पच आहेस. फक्त कामच चाललंय तुझं. पण कशासाठी करतेस हे सगळं? अगं महादेवांच्या पूजेसाठी फुलं गोळा करते. महादेवांची पूजा? अगं पण तू तर देवी आईची भक्त आहेस ना, मग अचानकच महादेवांची पूजा कशी काय? मग काय झालं? मी देवी आईची भक्त आहे म्हणून महादेवांची भक्ती करू शकत नाही? जिथे शक्ती तिथे शिव. आणि आमच्याही घरी महादेवाची पिंडी आहेच की. हो, आणि ही पूजा मी नाही करत आहे, नंदलाल काका करतात. मी फक्त त्यांना पूजेची तयारी करून द्यायला मदत करते. आता ही फुलं गोळा करून यांचा हार करायचा. अगं या पोरीनो, काय करताय का तिकडे? हा? आणि ही फुलं कशाला तोडताय? जगदंबा, तू होय? कशाला हवेत ग फुलं? आजी महादेवांच्या पूजेसाठी फुलं गोळा करते. असं होय? बर बर, घे फुलं, महादेवांची पूजा कर. आता तुमचं वयच हाय, देवाची पूजा अर्चा उपासना करायचं. चांगला नवरा मिळावा म्हणूनच महादेवांची पूजा केली जाते. अहो आजी, आम्ही काही त्यासाठी पूजा नाही करत आहोत. हो, आणि आजी महादेवांची पूजा केल्यावर चांगला नवरा कसा मिळेल? अगं मिळतो, खरंच मिळतो. सतीलाही मिळाला होता. सतीला? हो, सतीची गोष्ट माहिती नाही का तुला? लहानपणी ऐकले असतील की बाबांकडून. देवळात किती छान गोष्टी सांगायचे ते. सतीने असंच महादेवांचं व्रत केलं, अगदी मनापासून. व्रतामुळेच तिला उत्तम पती मिळाला. उत्तम पती म्हणजे कोण? म्हणजे महादेव.
महादेवांना सगळ्यात उत्तम पती का म्हणतात? अगं देवादिदेव महादेव हे महाशक्तिमान महापराक्रमी आहेत, अत्यंत शीघ्रकोपी, एवढेच शीतल, प्रेमळ आणि दयाळू, साक्षात कैलासाचे स्वामी, तेजस्वी, प्रभावी, हलाल सुद्धा पचवू शकणारे महाप्रतापी देव, त्यांच्यासारखा पती मिळावा असं प्रत्येक उपवर मुलीला वाटतं. म्हणूनच तुमच्यासारख्या मुली सोमवारी महादेवांचं व्रत करतात. आजी, मला महादेवांबद्दल अजून काहीतरी सांगा ना. भाग्यात जे लिहिलंय ते कसं बदलणार? सतीसारखंच सारं तिच्या आयुष्यात घडणार. अरे फिरलं का काय तुझं डोकं पिकं म्हणतो मी? कशाला पडलीस ते नसत्या भानगडीत? अशी काय केली हो मी? भानगड म्हणते मी? नाही तर काय ग, काहीतरी सांगून सोडायचं की लोकांना. आपला मुलगा हरवलाय आणि तो याच गावात आलाय हे कशाला सांगायचं म्हणतो मी? मग काय सांगणार होते मी? इथे या गावामध्ये येऊन राहायचं म्हणजे इथल्या माणसांना काहीतरी सांगावं लागतं की नाही म्हणते मी. मग हेच कशाला सांगायचं म्हणतो मी? दुसरं काहीतरी सांगता आलं असतं की नाही ते? अहो इथल्या माणसांना असं काहीतरी हळवं कारण सांगितलं की मग वाटते की हो त्यांना आपली काळजी म्हणते मी. पोरग हरवलं, घरी कुणीतरी मेलं, सासू छळ करते, नवरा मारतो, असं काहीतरी हळवं कारण सांगितलं की सगळ्या माणसांना आपली काळजी वाटायला लागते बघ. ह्या सगळ्यातलं नवरा मारतो हे तरी सांगायचं की ग. अयो काय झालं हसायला? आणि ते तुला काय वाटतं मी तुला मारू शकत नाही का काय? विसरलीस का काय? मी असुर आहे, असुर. तू असुर आहेस रे, पण तुझ्यात मला मारायची हिम्मत नाही. तुझ्यात मायावी शक्ती आहे हे मानतेच मी. म्हणूनच या कामासाठी तुझी निवड झाली आहे हे लक्षात ठेव. पण बाकी असुराचा कुठलाच गुण नाही आहे बघा तुझ्यात. आणि मी बघा दणदणीत आहे, खणखणीत आहे, म्हणून माझ्यावर कुणीही हात उचलू शकत नाही. आणि तू तर नाहीच नाही. बरं बरं, पण आपल्या मुलाबद्दल एवढं सांगून बसलीस तू. आता जर खरंच एखादा मुलगा आपल्या समोर आला तर काय करशील का? आणि ते तसा मुलगा सापडणारच नाही बघ. आणि मी जी खूण सांगितली आहे तसं तर कुणीच नसणार बघ. तू अजिबात घाबरू नकोस बघ. कुणी येत नाही बघ आपला मुलगा म्हणून. उलट आता ती बाईच ही सगळी गोष्ट गावात सांगेल आणि मग गावातली सगळी माणसं करतील बघ आपली काळजी. अय्यो असं घडलंच तर चांगलंच आहे की ते. पण असाच एखादा मुलगा आला तर काय करशील मग? नंदलाल काका, मी सगळी तयारी करून आले. अरे वा, माझ्याकडे असलेली कामगिरी मीही पार पाडली आहे बरं का जगदंबा. माझी ही सगळी तयारी झाली आहे. ह्या दोघांचं काय चाललंय? कसली तयारी करतायत हे? काय चाललंय तुमचं? कसल्या तयारीबद्दल बोलताय? अरे आम्ही जगदंबा, अगं ते आपण आम्ही ना मार्गशीर्षातल्या पूजेची तयारी करतोय. ही कसली पूजा असते? ती असते एक प्रकारची पूजा. चांगली असते ती पूजा. पतिव्रतेने करायची असते ही पूजा. ही पूजा केल्यानंतर चांगलं फळ मिळतं, आरोग्य चांगलं राहतं. आणि म्हणून ही श्रावणात पूजा करतात. मार्गशीर्षातली पूजा श्रावणात करतात? आणि पतिव्रतेच्या पूजेचा तुमच्याशी काय संबंध आहे नंदलाल काका? ही पूजा महत्वाची असते एवढंच मला म्हणायचं होतं. जगदंबा चल चल, आपल्याला उशीर होतोय पूजेला. आपण पूजा करून घेऊ. चल. ह्या दोघांचंच काहीतरी वेगळं चाललंय. ही मार्गशीर्षातली पूजा अजिबात नाही.
यांनी जे काही साहित्य गोळा केलंय त्यावरून ही महादेवांचीच पूजा दिसते. हे काय करतायत ते मला बघायलाच हवं. नंदलाल काका, काय चाललंय तुमचं? आणि खोटं का बोललात त्याच्याशी? सरळ सरळ सांगून टाकायचं ना. ते सगळं वेळ आल्यावर सांगेन मी तुला. आता आपण पूजा करून घेऊया. कुठे करायची आहे पूजा? जगदंबा, महादेवांची पिंडी मी एका ठिकाणी स्थापन केली आहे. तिथेच जाऊन आपण पूजा करूया. पण महादेवांची पिंडी आहे कुठे? नंदलाल काका, हे कोणतं ठिकाण आहे? मी आधी ते कधीच नाही आले. तुम्ही इथे येऊन गेला आहात देवी, पण आता तुमची स्मृती तुम्हाला साथ देत नसल्यामुळे तुम्हाला ते आठवत नाहीये. काका, हो सांगतो ना. जगदंबा, ही खास अशी गुहा आहे. आणि जगदंबा, हिच्याबद्दल कोणालाही माहिती नाही. आणि ती पिंडी कुठे आहे? वा, इथे किती छान दिसते ही पिंडी. अगदी योग्य जागी स्थापित झाल्यासारखी. तुझ्या हातून तिची पूजा झाली की ती अजून छान दिसेल. पूजा मी करायची? हो, पण पूजेचे विधी मला काहीच माहिती नाहीत काका. पूजा कशी करतात याची पण मला कल्पना नाही. तू पूजेला सुरुवात कर, तुला आपोआप सारं काही कळत जाईल. चल. अनेक जन्म तुम्ही या पिंडीची पूजा करत आला आहात देवी. तुम्हाला ही पूजा माहित नाही असं कसं होईल? असुर नरेश, आपण सर्व बाजूंनी विचार करूनच वयस्तंभीने विधी पूर्ण केला होता. पण दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणतायत तसं जर घडलं तर अनर्थ होईल असुर नरेश. इतकं विचलित होण्याची आवश्यकता आम्हाला वाटत नाही सम्राज्ञी. आपल्याच योजनेवर जेव्हा आपणच शंका घेतो तेव्हा आपलीच वाट आणखी बिकट होत जाते. षड्रिपू पाठवताना आपला आत्मविश्वास टळमळीत झाला होता. त्यामुळे आपली योजना सफल झाली नाही. आता या वेळेला तसं व्हायला नकोय. पण असुर नरेश, दैत्यगुरु शुक्राचार्य सांगतायत त्यामध्ये काहीच तथ्य नसेल का? प्रश्न असा आहे सम्राज्ञी, मुळात हे सगळं दैत्यगुरु बोलतायत का? दैत्यगुरु स्वतः बोलतायत काय? म्हणजे हे दैत्यगुरूंचं अचानक इथं येणं, क्रोधित होणं, अनिष्टाचं भाकीत करणं, हे
हे विचित्र वाटत नाही. हे दैत्य गुरु होते कुठं इतके दिवस? महादेवानी शासन केलं होतं त्यांना, बंदिवान करून ठेवलं होतं. मग काय झालं पुढं काय? अचानक कसं मुक्त केलं? उपरती झाली महादेवाना नेमकं आत्ताच सोडून दिलं. विचार करा सम्राटने, हे सगळंच देवांचं षडयंत्र असू शकेल का? विचार करा. पण असुर नरेश, देवांचं काय षडयंत्र असू शकेल? आपला आत्मविश्वास टळमळीत करण्यासाठी हे देव असं करू शकतात. आणि दैत्य गुरु शुक्राचार्य हे असुरांचे गुरु असले तरी महादेवांचे परमभक्त आहेत. स्वतःची मुक्तता करून घेण्यासाठी दैत्य गुरु असं पाऊल उचलू शकतात. हे शक्य आहे सम्राटने. पावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डम निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनूतु नः शिवः शिवम्. जटाकटाः सम्भ्रम भ्रमन्निलिम्बनिर्झरि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिः प्रतीक्षणं मम. जटाटवीगलज्जलप्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डम निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनूतु नः शिवः शिवम्. साऱ्या गोंधळाचा बसतोय मेळ. सुरू झालाय नियतीचा खेळ. जगदंबाच्या मनातही महादेवांचं बीज रोवलं गेलं तर आता नियती ह्याला खत पाणी घालून ह्याचा वृक्ष फुलवणार की हा बहरण्याआधी याला कोणाची तरी दृष्ट लागणार. जगदंबाच्या मनात महादेव नाही, हे अजिबात चालणार नाही. मला जिंकायचं असेल तर तिचं लक्ष फक्त माझ्यावरच असायला हवं, फक्त माझ्यावर.